नमस्कार, मी पायल. SB न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, दादाला याच्यासाठी निवडून आणायचंय की जो का आपला 25 वर्षापासूनचा जो आपला काळ दुष्काळाने आपल्यावर पाडलेला आहे तो काळ बदलून काढण्यासाठी व आपली घनसंगी तालुक्याची दलिंद्री काढून देण्यासाठी आपल्याला दादाला निवडून आणायचं. जोपर्यंत दादा आपल्या घनसंगी मतदारसंघाचे आमदार होणार नाहीत तोपर्यंत घनसंगी तालुक्याची दलिंद्री जाणार नाही. आता आपल्याला ही काढून द्यायची वेळ आलेली आहे तर ती 20 तारखेला तुमच्या आमच्या हातात आहे. 20 तारखेला धनुष्यबाणावर शिक्का मारायचा आणि त्याला घ्यायतून काढून द्यायचं एवढी मी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, आता 25 वर्षापासून जो आपल्याकडे पालकमंत्री म्हणून आपल्या भागात मिळतो परंतु त्याला आपल्या भागाचं काही देणं घेणं नाही. आता त्यांनी सांगितलं की महिलाकडे राजस्थानाचं लक्ष नसतं. महिला जर काही घराणं घेऊन गेल्या तर राजस्थानात त्यांचं घराणं ऐकत नाही. ताई, त्यांच्याकडे 2 बायका आहेत, तुमचं घराणं ऐकायला पुढे टाइम आहे त्याला. त्या 2 बायकाला त्याला आवडणं होत नाही तर तुमचं घराणं कसं ऐकून मागच्या आपल्याला कोरम पूर्ण केला तुम्ही. मागच्या 2014ला ती दुसरी बायको घनसंगी विधानसभेमध्ये प्रचार करण्याकरता त्यांच्या विरोधात येणार होती. त्यासाठी काही नेते मंडळी फक्त तिला राखण त्यांनी औरंगाबादला ठेवली होती. इतकी दशा त्यांच्यावर झाली होती. त्याच्यामुळे त्याच्या घनसंगी तालुक्याच्या विकासाच्या पुढे लक्ष नाही. तरुण साहेबांनी सांगितलं होतं आता की एक दुसरा कारखाना झाला म्हणून त्यांनी ठोकर साखर दिली. पण तरुण साहेब हे दुसऱ्या कारखान्यावाल्याने सुद्धा आता भुकटी द्यायला सुरुवात केली. ते सुद्धा त्याच्याच माळीचा मनी आहे. तुमच्या माहिती त्याच्या विचाराला उभा राहिलेला आहे. तो राजेश टोपेने उभा केलेला आहे घाटग्याला. कारण की घाटग्या राजेश टोपेचा विरोधक नाही, तो विरोधक आहे हिकमतदादाचा. हिकमतदादांनी प्रवेश केला, त्याला आग झाली. त्यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि लगेच सांगितलं मय पाहुणे नाही, कोणी नाही, तुम्ही मय पाहुणे. अरे मग तुला पोरगी कोणाची गेली? उडाणाची पोरगी येणार, पाहुणे नाही म्हणतो. उतारा तुम्ही म्हणले ते आम्हाला मान्य आहे. रात्री तीर्थपुरीला घाटगेची सभा झाली. घाटगेने सांगितलं शिवाजीराव बोबडे, अंकुशराव बोबडे हे माझ्या संघ हिंडत होते. अरे तया संघ नव्हतं हिंडत, तू आमच्या संघ हिंडत होता. आम्ही 25 वर्षाचे भाजपचे, तू आता 1.5 वर्षात भाजपमध्ये आला. आम्हाला स्नेह शिकायला का? तालुका अध्यक्ष हाताने प्रवेश करायला लागत असतो. शिवाजीराव बोबडेने त्याला प्रवेश दिला आणि तो आम्हाला सांगतो की माझ्या संघ हिंडत होते तिकडे भाषण ठोकतो. अरे आम्ही नाही, तू आमच्या संघ हिंडत होता. ही बोलायची येळ नव्हती पण बोलायची पाळी आली त्याच्यावर. कारण तो राजेश टोपेचे पैसे घेऊन मारायला तुमच्या माहिती सांगतो मी. हिकमतदादांनी युनिफॉर्म 11 वाजता आणला. पण याला हिकमतदादाचा विरोध नव्हता तर रातच्या 12 वाजता राजीनामा पार्टीचा द्यायची काय गरज होती? हो हरामखोर घाटगे, तुमचं आमचं ऊसाचं राजकारणार्थ हे करतोय. त्याला माहिती आहे दादाचा कारखाना झालाय. आता आपल्याला ऊस मिळणार नाही. ऊसामुळे ते राजेश टोपे सगळं सेटलमेंट करून घेतली. आज कारखाने सुरू झाले नाहीत पण या दोघांनी मिळून झाली. बीडच्या कारखान्याला ऊस यायतून 2 जण एकामेकाच्या टोळ्या करून पाठवा लागले. मग हे काय? मग हे आम्हाला कळत नाही का की तुम्ही कोणाच्या विचारावर उभा राहिलेले? आज कारखान्याचे कुठल्याही तारखे सुरू झालेल्या नाहीत. बीडच्या गुळवेला या टोळ्या चालू आहेत. लोकांना तिकडे फक्त 7.5 भाव म्हणले ते तरी हे म्हणजे आमचा ऊस न्या, आम्हाला मतदान झालं पाहिजे म्हणून आम्ही फळं फोडा लागलो. त्याच्यानंतर आताच आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की राजेश टोपे मतदारसंघामध्ये जर नोकरीला लावत असलं तर ते हुशार जर माणूस असला तरी त्याला विचार करीत नाही. फक्त त्याचा एकच पाहतोय घनसंगी तालुक्यामधली तो पोरगी केली पाहिजे, घनसंगी तालुक्यामधली तो पाहुणे रावळे असले पाहिजे. हे असे सगळे नाटक राजेश टोपे करतो. म्हणून तुमच्या माहिती 2 घरं बरबाद करतो राजेश टोपे. कारण घनसंगी तालुक्यातला पाहुणा बोबड्याची पोरगी त्याची
चिमण्याला, कारण की त्याला वाटतं चिमण्याचं पोरगा तिकडे नोकरीला लावलेलं आहे. बोबड्या खुश, चिमण्या खुश. पण ज्या वेळा तुमच्या माणसांना पोरगी घरी जाते आणि 15 दिवसांनी रडते की दादा या कारखान्यात नोकरीला नाही, तो भुसावून त्याला ठेवला आहे. म्हणजे दोन घराची बरबादी करतो. लोक थाटामाटात लग्न करतात, याला नोकरीला घेतला कारखान्यात प्राध्यापक झालाय, परंतु तुमच्या माई सांगतो पोरगी वावरात खुरपाला जाते, तो प्राध्यापक वावरात दार धरतो, ते विलक्षण झाले की सगळ्यांना बाहेर काढून देतो. असे अनेक राजस्थानाचे प्रकार आहेत, भरपूर बोलासारखं आहे. विजय निर्मितीमध्ये आपण परत बोलू, तरी आज वेळ थोडा आहे, त्यांचं आगमन 10 मिनिटात होत आहे. त्यामुळे मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. SB न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.